हॅलो फ्रेंड, जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, आम्ही आलतो एअरपोर्टवरून आणि एअरपोर्टवरूनच कसा होता तो मनोहर मनो मनोहर पर्रीकर म्हणजे मोपा ज्याला म्हणतात, गोव्याचं ते एअरपोर्ट होतं. त्याच्यावरून आता आम्ही चाललो होतो आमच्या हॉटेलकडे. पण हॉटेलला जाण्यापूर्वीच आमचं चेक इन होतं 1 वाजताचं. मग त्याच्या आधी आम्हाला थोडंसं आहे ना कुठेतरी म्हणजे टाईम स्पेंड करायचा होता, म्हणून मग आम्ही आलतो कँडोलिम बीचला, जो ऑन द वे होता. आता लास्ट इयरच आम्ही ना जेव्हा आलतो गोव्याला, त्यावेळेसच आम्ही ना गोव्यातले ऑलमोस्ट साऊथ गोव्याचे सगळे बीच आणि नॉर्थ गोव्याचे सगळे ते स्पाइस गार्डन असू द्या किंवा सगळे बीच वगैरे सगळं काही एक्सप्लोअर केलेलं आहे. त्याच्यामुळं तिथे जाऊन त्या गर्दीमध्येच नाही का उन्हामध्ये वगैरे फिरण्यापेक्षा आम्हाला या ट्रिपमध्ये फक्त हॉटेलमध्येच एन्जॉय करायचा होता. त्या दृष्टिकोनातूनच आम्ही निघालेलो. परंतु मग ऑन द वे आम्हाला ना थोडा 1 वाजेपर्यंत कुठेतरी टाईम स्पेंड करायचा होता, म्हणून मग आम्ही आलतो कँडोलिम बीचला. आणि मग बीचला वरती आल्यानंतर मग इथे अर्ली मॉर्निंग आलतो, त्याच्यामुळे बहुतेक शॉप ना सगळे बंद होते. परंतु मग अन्वीला एक स्लीपर घ्यायची होती, मग त्याच्यामुळे थोडंसं इकडचे वाईब्स देण्यासाठी छोटी मोठी मग एक अँकलेट घेतलं मी, इथून छोटं मोठं काही घेतलं. आणि जसं की तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये म्हटलं की फ्रीज मॅग्नेट मला घ्यायचं होतं, पण मला असं वाटलं की आम्ही नंतरनी मार्केटमध्ये जाईल म्हणजे शॉपिंग करण्यासाठी आमचं जाणं होईल, म्हणून मग इथून काही मी फ्रीज मॅग्नेट वगैरे काही घेतलेलं नव्हतं. आणि पण इथून मी असं छान असं एक ब्रेसलेटची शॉपिंग केली. ते अशी सुंदर असं ब्रेसलेट होतं हे, आणि हे अँकलेट होतं, पण हे असं अशा प्रकारचं होतं. मग ते मला असं नेहमीच नाही वापरता येणार आणि कवड्याचं होतं, मग ते पायामध्ये कसं घालायचं, म्हणून मग मी दुसरं त्याच्याऐवजी अँकलेट घेतला. आणि मग आलतो चहा पिण्यासाठी. मग चहा अन्वीने नारळाचं पाणी वगैरे पिऊन मग आम्ही या बीचला आलतो. आता खूपच अर्ली मॉर्निंग म्हणजे 7 o'clock 7:30 वगैरे झाला असेल. तर हे अँकलेट मी घेतलेलं. आणि मग सकाळी सकाळी आलतो आम्ही ह्या बीचला. तर हे आहे कंडोलिम बीच, काय त्याचं नाव असेल, कंडोलिम बीच वगैरे असेल काहीतरी, नाव तुम्हाला माहीत असेल तर मला सांगा. आणि मग याला आम्ही आधी आलतो. इकडचे सगळे गोव्याचे बीच आम्ही ऑलरेडी पाहिलेले आहे. ते ह्याचं नाव आहे असं. आणि ह्याच्या इथे शाक असतात, तर त्या शाकमध्ये छान मिळतात फिश वगैरे. पण अजून काहीच कोणतेच शाक सुरू नव्हते झाले. आणि आम्ही जर म्हणजे ब्रेकफास्ट वगैरे पण नव्हतं केला, परंतु मग आम्ही आलतो म्हणजे असं सहज इकडे व्हिजिट करायला. तर सकाळ सकाळ होती, त्याच्यामुळं फार काही गर्दी नव्हती. जे लोक वॉक करायला येतात अर्ली मॉर्निंग तर ते होते. इथं गाद्या वगैरे टाकणं सुरू होतं या लोकांचं. आणि अशा प्रकारे आहे पहा हा बीच. गोव्याचे सगळेच बीच खूपच छान आहेत, म्हणजे सगळे बीच पाहण्यासारखे आहेत. आता ते काबदिरामा असो किंवा तिकडचं फोर्ट असू द्या, चर्च असू द्यात, देन सगळे जे काही बीच आहेत ते, त्याच्यानंतर ते आहे, ते स्पाइस गार्डन म्हणून आहे ते आहे. आणि त्याच्यानंतर ते ओल्ड गोवा चर्च आहे, त्याच्यानंतर तिथलं म्युझियम आहे. इकडे सगळ्या आम्ही आधीच भेट दिलेली आहे सगळ्या म्हणजे स्पॉटला ऑलमोस्ट. त्याच्यामुळं आम्ही काही इकडे कुठे फिरण्यामध्ये टाईम नाही घालवला. फक्त ऑन द वे हा जो बीच होता इकडे आम्ही आलेलो. तर पहा, तुम्ही पाहू शकता सकाळी सकाळीचा हा मॉर्निंगचा व्ह्यू आहे. तर कसा वाटतोय हा व्ह्यू, तुम्ही नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि पहा किती शांतता आहे, किती छान आहे, आणि खरंच खूप स्वच्छता आहे, छान आहे. आणि अन्वी आणि अनुचे पप्पा दोघेजण गेले ते भिजण्यासाठी, आणि मी इथे अशी बसून थोडासा एन्जॉयमेंट करत होते. आणि इथे फोटोज वगैरे भरपूर काही क्लिक केले ते आम्ही फोटोग्राफर करून. आणि हे पहा अशा प्रकारे आहे लांबच्या लांब समुद्र, खूप सुंदर असा समुद्र आहे. तुम्ही आनंद घ्या या समुद्राचा. आणि बरेच लोक आलते. आणि हो, बाकीच्या मानाने ना गोव्याचं वातावरण मला ठीकठाक वाटलं, का तर ढगाळ वातावरण होतं, मध्ये मध्ये पाऊस पण पडायचा, त्याच्यामुळे गरमी व्हावी अशी काही गरमी तिकडे झाली नाही. तर हे अशा प्रकारचं आहे. आता इथेच ह्याच ठिकाणी ना रात्री बघण्यासारखं वातावरण असेल, खूप जास्त गर्दी असेल इकडं जिथं आता अशी वाटते. तुम्ही आणि अन्वीचे पप्पा मिस्टर दिघे पाहू शकता की कसे दोघांचं एन्जॉय चालू आहेत, लाटा अंगावर घेणं चालू आहे. आणि अशा प्रकारे एन्जॉयमेंट चालू आहे. आणि मग इकडचं बीच पाहिल्यानंतर आम्ही निघालो होतो आता रिटर्न. आणि मध्येच आम्ही एका ठिकाणी ब्रेकफास्ट केला, तर तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल.
तर अशा प्रकारचं हे शाक असतात. तर याच्यामध्ये ना रात्री खूप हॅपनिंग वातावरण असतं. रात्रीची इकडे खूप गर्दी असते आणि लाईटिंग वगैरे खूप असतात. म्हणजे छान वाटतं रात्रीचं इकडे. आता सकाळी सगळं सेटअप त्या लोकांचा लावणं चालू झालेलं आहे, का तर खूप अर्ली मॉर्निंग आहे, त्याच्यामुळे त्यांनी सेटअप वगैरे अजून तर काही लावलेलं नाही आहे. पण त्यांची साफसफाई, स्वच्छता, रात्रीचं जो काही धिंगाणा घातलेला असतो लोकांनी, तो सकाळी साफसफाई करून त्यांचा सेटअप करणं चालू असतो. आता आम्ही चाललो होतो ब्रेकफास्ट करण्यासाठी, ते हॉटेल शोधण्याचं काम चालू होतं. आणि मग अशा प्रकारे ऑन द वे तुम्हाला थोडीशी गोव्याचे रोड वगैरे दाखवते. सिनरी वगैरे, नेचर वगैरे हे अशा प्रकारे आहे. खूपच सुंदर आहे. आणि आपण किती नाही म्हणलं तरी गोव्याच्या वाईब्स असतात. आणि खरंच खूप छान असतात. म्हणजे पाहूनच खूप छान वाटतं. आणि काही जण स्कूटी राईड करतात, काही जण कॅब बुक करतात, काही जण स्वतःची कार घेऊन येतात. त्याच्यानुसार रस्ते वगैरे छान आहेत, फिरण्यासारखे आहेत. आणि हे पाहू शकता तुम्ही ग्रीनरी वगैरे. आणि गोवा हे ना मसाल्यांसाठी खूप फेमस आहे, स्पायसेससाठी. तर आपले जे स्पायसेस होते ते पोर्तुगाल लोक घेऊन गेलेले. म्हणजे वास्को द गामा आहे, तो वास्को द गामा पहिल्यांदा आलता आपल्या इकडे गोव्याला. आणि मग त्यांनी आपल्या गोव्याचे जे मसाले होते ते एक्सपोर्ट करून तिकडे घेऊन गेलेले. हे स्ट्रीट मार्केट आहे, रोडनी जाताना वगैरे छान मार्केट आहेत रस्त्याने जाताना, परंतु आम्ही कुठे थांबलेलो नव्हतो. तर अशा प्रकारे आहे. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो एक फोर्ट पाहायला, अगोडा फोर्ट म्हणून आहे तो. आता इथे अशी बोटिंग वगैरे होती. आणि या बोटीनं तुम्ही दिवसभर इथे बोट बुक करू शकता, किंवा क्रूजमध्ये तुम्ही डिनरला जाऊ शकता. परंतु ते सगळं मग इकडच्या साईडला आहे. साऊथ गोव्याला अशी काही फॅसिलिटीज नाही आहेत. हे सगळं काही आहे ते नॉर्थ गोव्याला आहे. तर अशा प्रकारे इथे तुम्ही बोट स्वतःची बुक करू शकता आणि बोटीनं दिवसभर तुम्ही राईडही करू शकता. तर अशा प्रकारच्या इथे फॅसिलिटीज आहेत. आणि अशा प्रकारे हॉटेल वगैरे आहेत. आता ही खूप सकाळ आहे, त्याच्यामुळे काही गोष्टी सुरू झालेल्या आहेत, काही गोष्टी सुरू झालेल्या नाही आहेत. तर आम्ही आता जात होतो अगोडा फोर्ट पाहण्यासाठी. तर तुम्हाला आता माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये पाहायला मिळेल अगोडा फोर्ट. हे चर्च आहे. आणि ते तुम्हाला रस्त्याने खूप सारे चर्च पण दिसतील. जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही जाऊन तिथे पाहू शकता. जर वेळ असेल, आवड असेल, सवड असेल तर तुम्ही वेळात वेळ काढून तिथे पाहू शकता. तर ज्याच्या त्याच्या प्लॅनिंगनुसार आणि आवडीनुसार जे ते प्लॅन करत असतात. इथे स्कूटी खूप वापरतात लोक, रेंटनी स्कूटी घेतात. 500 रुपये पर डे आहे. आता आम्ही पोहोचलेलो अगोडा फोर्टला. तर याचा जो ब्लॉग आहे तो मी नेक्स्ट सेंड करणार आहे. तर इथपर्यंत होता. कसं वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट्स. धन्यवाद.